कारण की आधुनिक काळात खरोखर गुरुकुलाची काय गरज आहे हे आपल्याला राजू कुकडे जे हे सांगणार आहेत. राजू कुकडे हे स्वतः ब्रह्मोपदेशक आहेत, तसेच SSY चे सिनियर टीचर आहेत. आणि आपल्याकडे जो ILRD चा प्रोग्राम आहे धारवाड येथे, कॉलेज आहे रुरल डेव्हलपमेंटचं, त्या ठिकाणी सर्वात पहिले विद्यार्थी ते आहेत. तसेच आपल्या ऋषी प्रभाकर गुरुजींच्या सोबत कायाकल्प क्रिया ही त्यांनी प्रथमतः शिकून घेतलेली आहे. आणि भारतभर गुरुजींसोबत त्यांनी भ्रमण केलेलं आहे. तर गुरुजींच्या सोबत जास्तीत जास्त सहवास त्यांचा आलेला आहे. आणि ते गुरुतत्व ते आज आपल्याकडे देणार आहेत. तर कायाकल्पचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन क्लासेस देखील ते घेत असतात. पण आजच्या काळात, आधुनिक काळात गुरुकुलाची गरज काय आहे हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आज शिकायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर मी गुरुजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद मा. खूप छान. छान. जितके लोक साधक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ ऑन करावा. यस, खूप छान. आजचा कार्यक्रम थोडासा आपण प्रश्नोत्तरी करूया, थोडस चिंतन करूया की काय गरजेचं आहे. सो आजचा विषय आपला, आजच्या काळामध्ये गुरुकुलची आपल्याला गरज आहे का, या विचारावरती आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी मला तरी असं वाटतं की हा जो सध्या काळ चाललेला आहे त्याला मी सुवर्ण युग असं म्हणतो. सुवर्ण युग असं का मी म्हणतोय, तर समजा 25-30 वर्षापूर्वी आणि आता सेम कंडिशन आहे का फरक झालाय हो? फरक झालाय. खूप म्हणजे खूप फरक झालेला आहे. 25-30 वर्षापूर्वी लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता होते, होय की नाही? हा, शाळेला जात असताना मला तरी आठवतं, 1 रुपये 4 आठाने मागितलं की घरात शिवा खायचं, नाही तर मार खायचं, मग पैसे मिळायचे. नाही, आता पोरांना आता पोरांना पॉकेट मनी दिलं जाते. हा, ते न मागता ऍडव्हान्स दिलं जातं, ते नको म्हटलं तरी दिलं जातं, होय की नाही? So, आमच्या वेळी शाळेला जायला दप्तरच नव्हता, कुठली तरी एक पिशवी घालून आम्ही जायचो. नाही, आता त्यांच्यासाठी स्पेशल बॅग आहे, करेक्ट, होय की नाही? चालत जायचो आम्ही शाळेला, आता रिक्षा आहे, बस आहे, होय की नाही? इव्हन दो काही काही आया मुलांना स्वतःच नेऊन सोडून येतात, घेऊन येतात. हम्म. मला छानसं आठवतं, पहिलीपासून 10वी पर्यंत, काय ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण झालं. आमचे आई वडील एकदा पण शाळेला नाही आले. माझं शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी सुद्धा कुठल्या तरी माणसाला पाठवतात, ओके, कामगाराला, हे जा रे त्याचं ऍडमिशन करून येतात म्हणून. हं? पुढचं सगळं काळ आम्हीच बघितला. ओके, शाळेची काय फी भरायची असेल तर आम्हीच भरायचं, काय करायचं सगळं आम्हीच करायचं. सो हे झालं आता शालेय शिक्षणातलं. तारुण्यातलं जर बघितलं तर मोबाईल, टीव्ही, गाड्या, काय काय तुम्ही म्हणता म्हणा, आता सगळं काय आहे, यथेच्छ आहे, अवेलेबल आहे, म्हणजे समृद्ध आहे, होय की नाही? पूर्वी एक 10-20 रुपये खर्च करायचा असेल तर विचार करावा लागायचं. आता कोण विचार करतं का हो 10-20 रुपये खर्च करायला? हा? नाही ना. नाही. कोण विचार नाही करत. ओके, अगदी आरामसे करून जातं. म्हणजे आजचा जो काळ आहे तो सुवर्ण युगाचा काळ आहे असं मी म्हणतोय. बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतं? बरोबर. पूर्वी एका गावापासून दुसऱ्या गावात जायला किती विचार करावा लागायचा, आता आरामसे, होय की नाही? हा, मुली लग्न करून द्यायचं असेल तर गावात किंवा शेजारच्या गावात एवढंच लग्न व्हायचे. आता आता फॉरेन गावात मध्ये. शेजारच्या गावात नवं, दुसऱ्या राज्यात पण नवं, हा, दुसऱ्या देशात मुली देतात, करेक्ट ऑर नॉट? हो. हा. सो मग आता सुवर्ण काळ आहे असं आपण जर मानलं
तर आजच्या या सुवर्ण काळामध्ये लोकांना काही अडचणी, काही त्रास आहे की नाही आहे? कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत? कुठल्या कुठल्या प्रकारचे त्रास आहेत? जे नको आहे तरी पण आपल्याला ते भोगावंच लागतं. थोडस विचार करून सांगा की आजच्या काळामध्ये सगळं आहे यथेच, पण काय कमी आहे? समाधान. शांती. हा, एक शांती कमी आहे, समाधान कमी मा- आहे. ओके. माणूस माणसापासून दूर चालला. हा, माणूस माणसापासून दूर चालला, होय की नाही आहे? आधी माणूस माणसाजवळ होता, आता इंटरनेट आल्यामुळं माणूस माणसापासून दूर गेला. करेक्ट. आणि काय कमी आहे? टाइम कमी आहे टाइम. हा, माणसांना तर टाइम कमी आहे. पूर्वी लोकांच्याकडे भरपूर टाइम राहायचा. हा, होय की नाही? आम्ही तरी सुट्टीच्या वेळी गावीच राहायचो नाहीये. हा, कुठं काकाच्या गावी गेलं, कुठं मामाच्या गावी गेलं, हा, महिनाभर सुट्ट्या एन्जॉय करायचं. ओके, आता टाइम नाहीये. बरोबर. अजून काय कमी आहे? फिजिकल ऍक्टिव्हिटी. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहेत लोकांच्या. म्हणजे एवढी सगळी साधनं प्राप्त झाली तरी सुद्धा लोकांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहेत. पूर्वी काहीच नव्हतं पण ऍक्टिव्हिटी भरपूर होत्या. बर, अजून काय कमी आहे? सगळ्यांनी बोलायचं आहे. संवाद कमी झाला सर. हा, आनंद लोकांशी कमी. संवाद कमी झालेला आहे, होय की नाही? कोण कोणाला विचारत नाहीयेत, सगळे आपापल्या लोकांमध्ये आहेत, होय की नाही? नवरा घरी आला, हा, तर आल्या आल्या तो मोबाईल घेऊन बसतो, बायको आपला मोबाईल घेऊन बसते, पोरं आपले मोबाईल घेऊन बसतात आणि तिघं 3 रूम मध्ये राहतात. करेक्ट ना? बरोबर. हो, जी हा देवाणघेवाण होत नाही. हा, संवाद होत नाही. बरोबर. अजून काय कमी आहे? आनंद कमी. आयुष्य कमी झालं. आनंद कमी आहे. काय कमी आहे? कमी झालं. हा, मनीषा काहीतरी म्हटलं. आयुष्य कमी झालं. आयुष्य कमी झालंय. पूर्वी लोक 100 वर्षे आरामसे जगायचे. आता आयुष्य कमी झालंय. 60-70 लोक गेलं तर कोणाला वाईट वाटत नाहीये. झालं गेलं घ्या म्हणतात, नाही? बर, अजून काय कमी आहे? शाळकरी मुलांच्या मध्ये बी मूड मूड नाही आहे असं म्हणतात. आज मूड नाही आहे लोक. हा, छोटी पण छोटी मुलं. आपल्या वेळेला आजी आजोबापर्यंत कधीही मूड नाही आहे किंवा माइंड आज नाही येऊन काम करणे किंवा कुठलीही गोष्ट थांबणे हे शक्यच हा, नव्हतं. पण आजकालची मुलं आज मूड नाही आहे, अभ्यास नाही, शाळेला जाणार नाही. इट्स व्हेरी हा, करेक्ट. मूड नाही आहे म्हणतात लगेच. टेन्शन देऊ नको म्हणतात, होय की नाही? हा, मला लई टेन्शन झालंय म्हणतात, होय की नाही? माझं टेन्शन मूड देऊ ऑफ झालंय नको. म्हणतात. माझं मूड ऑफ झालंय, मला टेन्शन देऊ नको म्हणतात. मला फ्रीडम पाहिजे म्हणतात, होय की नाही? मला सांगू नको सगळं म्हणतात. बर, अजून काय? मला मला सगळं माहिती आहे. मला सगळं माहित आहे, होय की नाही? तुम्ही काय सांगायची गरज नाही म्हणतात. बरोबर. अजून काय कमी आहे? मुलांचे मैदानी खेळ कमी झाले. मुलांचे मैदानी खेळ कमी झाले. अगदी बरोबर आहे. अजून काय कमी आहे? असं जर का मी अजून काय कमी आहे, अजून काय कमी आहे म्हणत बसलं तर पुरा तासभर निघून जाईल. तास काय, पुरा दिवस निघून जाईल. काय यादी करण्यासाठी, समस्यांची यादी एकत्र करण्यासाठी. कुटुंब राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे मग एकत्र कुटुंब राहिलं नाहीये, त्यामुळे संस्कार कमी झाले, नाही? आताच्या मुलांना कुळ पण माहित नाही, कुळदेवता पण कोण माहित नाही. काहीच माहिती नाही. हा, ओके. तसं यादी बघितली तर खूप मोठी आहे. आता याचा सगळ्याचा सार जर घेतला, आम्ही लहानपणी पिक्चर बघितला, हिंदी पिक्चर ना, त्याच्यामध्ये एक असायचा, जे डाकू लुटेरे असतात की नाही, त्यांच्याकडे एक चावी राहायची, त्याला मास्टर की म्हणायचे. मास्टर की म्हणायचे चावीला. मास्टर की काय करते हो? सभी बंद तालों को खोल देती है. हाँ, हर बंद ताले को खोलने के एक ही चावी आहे. त्याला 4-5 चाव्याची गरज नाहीये, एक चावी बाद झाले. कुठली? मास्टर की. ती लावली की कुठलाही ताला काय होतो?
ओपन होऊन जातं. आणि तसं आधुनिक एक काळामध्ये आपल्याला जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्येतनं मुक्त होण्यासाठी आपल्याला सुद्धा कशाची गरज आहे? मास्टर की एखाद्या मास्टर कीची गरज आहे. करेक्ट? ती मास्टर की आपल्याला मिळाली तर आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्येतून आपण काय होऊन जाऊ? मुक्त होऊन जाऊ. म्हणजे या सगळ्या त्रासातून आपण मुक्त होऊन जाऊ. ओके. लोकल टू ग्लोबल पर्यंतचा जर विचार केला तर अनेक समस्या आहेत. लोकल म्हणजे स्वतःपासूनच्या समस्यांचं सुरुवात केली आणि ग्लोबल वैश्विक समस्येपर्यंत जर विचार केला तर अनेक समस्या आहेत. जसं की ग्लोबल वॉर्मिंग वाढलं म्हणतात. नाही? होय की नाही? वैश्विक ताप वाढला, त्यामुळे सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात असंही म्हणतात. मग ग्लोबल वॉर्मिंग लोकल पर्यंत जर विचार केला तर सगळ्या समस्येचं एकमेव सोल्युशन असू शकतं का? याच्यावरती अनेक वर्ष गुरुजींनी काय केलंय? चिंतन केलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये काय गरजेचं आहे? हा जर विचार केला तर सगळ्यात सोप्या शब्दात आपण सांगतो. आता तुम्ही मुलांना शाळेला घालायचं असेल काय, तर काय चेक करता हो? समजा तुमचा पोरगा आहे 1ली 2रीला हायस्कूलला प्रायमरीला ऍडमिशन द्यायचं आहे. तर कॉमनली काय चेक करताय? मी की प्रामाणिकपणे सांगेल की मी जेव्हा माझ्या नातवांना शाळेत घालण्यासाठी गेले ना, तर मी पहिलं प्राधान्य की शाळा ती भारतीय आहे का? हा तिथे आपले संस्कार आहेत का? मी हे चेक केलं. तिथे फॅसिलिटी किती मिळणार त्याच्याशी मला काही घेणं देणं नव्हतं. पण हा. मी तेव्हाच त्या शाळेत घातलं जेव्हा मला तिथं प्रार्थना बोलल्या जातायत. तिथं आपल्या देवाचे फोटो आहेत. नाहीतर अगदी ते ख्रिश्चन स्कूल आणि ते त्यांचं ते सगळं वेगळंच शिक्षण तिथं. तर मी फर्स्ट प्रायोरिटी ह्यालाच दिली की तिथं आपले भारतीय संस्कार आहेत की नाही आणि तेव्हाच मुलांना शाळेत घातलं. करेक्ट. प्रत्येक व्यक्ती काय शोधत आहे? आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळायला पाहिजे. पाहिजेत. होय की नाही? कारण ज्ञान काय आहे? आता घरात बसून मिळतं. इंटरनेट ओपन केला की कुठलाही प्रश्न टाका. त्याचं उत्तर काय करते? इंटरनेट सांगून देतं. त्यामुळे इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी शाळेला जायची काय गरज नाही. नाही. कारण इन्फॉर्मेशन कुठेही बसून घेता येतं आपल्याला. ओके. मग गरज आहे ती काय? तर संस्काराची गरज आहे. म्हणून तिथं संस्कार मिळतात का नाही ते बघतो. व्यक्तीचं व्यक्तित्व किती छान आहे हे कशावरनं ठरतं? तर त्याला मिळालेल्या संस्कारावरनं ठरतं. बरोबर? आता मुलगी द्यायचं असेल तर पोरगं गोरपान आहे का? पैसे कमवतंय का? ते बघतात की संस्कारी आहेत की नाही ते बघतात? हा? दोन्ही पाहतात तसं, पण शक्यतो जास्त काय बघतात? पैसा आहे का? हा. गाडी, पैसा आहे, दारुडे बंगला, पोरग आहे, चालतंय? पैसा पैसा आहे, दारुडे पोरग चालतंय? नाही. हा? दर महिना 2 नाही. लाख पगार आहे. पण दिवसभर दारू पिऊन राहतो, चालतंय? नाही. बिलकुल नाही. हा? नाही, नाही, नाही. बर 4 लाख रुपये पगार आहे. चरस गांजा ओढतो, चालतंय? नाही. पैसाच पाहिजे म्हणालाय की मग दर महिना 4 द्या. लाख रुपये आहे. मुलीला तसं सुख नाही. पण तर पाहिजे ना, पैशात सुख नाहीये. हा. पैशात सुख नाही आहे. काय पाहिजे? त्याला संस्कार पाहिजे. होय की नाही? मग पहिला प्रश्न विचारता काय? पोरग निर्व्यसनी आहे काय? हा? हो. सगळ्यांसोबत राहतो का प्रेमाने? हेच चेक करतात ना. म्हणजे मुळात संस्कार आहेत ते खूप महत्वाचे आहेत. हा बाबी हा. संस्कार खूप महत्वाचे आहेत. आता प्रश्न येतो, संस्कार जे आहेत आपल्याला कुठल्या पुस्तकातून मिळणार आहेत का हो? नाही. भारतीय संस्कृती नावाचे पुस्तक आपण वाचला आणि सगळे संस्कार मिळाले आपल्याला, असं होतं का हो? नाही अनुभव, होत. आपल्या आजूबाजूचं वातावरण. हा. संस्कार जे आहेत ते सहवासातूनच येतात. ओके. पण हजारो वर्षापूर्वीपासूनची जी चालत आलेली परंपरा आहे ती गेले 40-50 वर्षापूर्वीपर्यंत टिकून होती. आता हम्म. सगळं बिघडलं या 40-50 वर्षातच सगळं बिघडलेलं आहे. बरोबर की चूक आहे? बरोबर आहे.
हा, मग या 40-50 वर्षामध्ये काय चुका घडल्या आपल्याकडून जर बघितलं तर संस्कार जे आहे ते पुढच्या पिढीला ट्रान्समिट व्हायचं असेल तर असं सांगतात की 3 पिढ्या एकत्र पाहिजेत. जिथं 3 पिढ्या एकत्र राहतील तिथंच कल्चर डेव्हलप होतो. कोण कोण? आजा आजी, आई वडील आणि मुलं एकत्र राहिली तर ती कुळाची परंपरा, त्या घरची काय असेल ते सगळे संस्कार पुढच्या पिढीला ट्रान्समिट होतात. सांगावं लागत नाहीये, ते ऑटोमॅटिकली घडून जात. ट्रान्सफर. ओके. पण या 40-50 वर्षामध्ये काय झालं? पूर्वी सगळे 3-3 पिढ्या एकत्र राहायच्या आणि बरोबर. हजारो वर्षापासून 3-3 पिढ्या एकत्र राहायच्या. त्यामुळं लोकांना कुळदेवता सगळं माहित होतं. सगळंच त्यांना माहित होतं. या 40 वर्षामध्ये काय झालं इकडं? तर नोकरी. वेगवेगळ्या कारणामुळं आपण या 3 पिढ्यांना वेगळं केलं. म्हणजे काय झालं? मुलं शेती शाळेत करायचे. गोष्टी. म्हणून नियम काय होता पहिला? एक म्हण होती, उत्तम शेती, हा, मध्यम मध्यम व्यापार. व्यापार. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हणायचे. हम्म. आणि शेतकऱ्यांना शेतकरी राजा म्हणायचे. नाही? आता 40 वर्षात सगळं उलट झालं. काय काय झालंय? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. कनिष्ठ म्हणजे निकृष्ट. सगळ्यात खालच्या दर्जातलं जे असेल तर त्याला नोकरी म्हणायचे. आता काय झालंय? सगळ्यात खालच्या दर्जाची शेती. आता उत्तम उलट. नोकरी, उलट झालंय. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असं झालंय. त्यामुळे शेतीत सुद्धा अगदी कोण अनाडी आहे, तो शिकत नाहीये, त्यालाच ठिव्या घे म्हणतात. पोरग शाळेला जात नसेल तर सरळ तोंडात आई वडील म्हणून जातात, 4 म्हशी घेतो, तुला पाठवतो. तुला पाठवतो. म्हणजे अनाडी लोकांनी शेती करावी हा नियम झाला. त्याच्याही पूर्वी काय झालं या 40 वर्षामध्ये? तर वेगवेगळ्या कारणामुळे या 3 पिढ्यांना आपण वेगळा केला. उदाहरणार्थ, नोकरीसाठी म्हणून पोरं घरातून बाहेर पडली, आई वडील गावाकडे राहिली, पोरं घराकडे शहरात राहिली. आणि शहरातले जे आई वडील होते त्यांनी आपल्या पोरांचं भविष्य चांगलं घडू दे म्हणून काय केलं? हॉस्टेलला ठेवलं. त्यांना हॉस्टेलला ठेवलं, दुसरीकडे ठेवलं. आता या 3 पिढ्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी वर्षातनं कधीतरी एकत्र येतात. त्याच्यामुळं पुढच्या पिढीला आपलं काहीच माहित नाहीये. ओके, आपले सण का साजरा करायचे माहित नाही, कसं करायचं ते माहित नाही, काय करायचं ते माहित नाही. ओके, तिन्ही पिढ्या वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळं काय घडत गेलं तर समाजामध्ये इतरांच्याकडून जे मिळतं तेच मुलांना मिळत गेलं. हो की नाही? हा, बरोबर. आता संस्कार जे आहेत आपल्याला शोधावं लागले, कुठं मिळतात बाबा. पण संस्कार कुठल्याही मार्केटमध्ये नाही मिळत किंवा कुठल्या कार्यक्रमातून नाही मिळत. संस्कार जे ट्रान्समिट होतील ते 3 पिढ्या एकत्र राहतील. म्हणून कधी पण कुटुंबामध्ये असणाऱ्या वडिलोपार्जित व्यक्तीला खूप मानाचं स्थान असायचं. म्हणून पत्रिकेमध्ये लिहित असताना वर लिहितात ना, कुलदेवतेच्या आशीर्वादाने, वाडवडिलांच्या कृपेने, होय की नाही? वाडवडिलांच्या, आई वडिलांच्या कृपेने. म्हणून जे काय मिळालं ते सगळं कुणामुळे मिळालंय? आपल्या पूर्वजाकडून मिळाले, पिढीकडून मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांना चांगलं सन्मान, सत्कार, मान वगैरे मिळालं द्यायचं. ओके. मग आता आजच्या काळामध्ये जर या सगळ्या समस्येतनं मुक्त होण्यासाठी, लोकल टू ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत असणाऱ्या सर्व समस्येतून मुक्त होण्यासाठी आता सुरुवात जर बघितली तर सगळ्यात पहिला प्रश्न आलतात काय? लोकांच्याकडे टाइम नाही आहे. बरोबर? चांगले पैसे द्यायला तयार आहे, पण हेल्दी फूड मिळायला तयार नाही. तयार. पैसे नाही आहेत, काय आहेत, किती पण पैसे देऊ आम्ही, पण आम्हाला हेल्दी फूड पाहिजे म्हणतात. ओके. आता केमिकलचा गुळ पिवळा असायचा आणि ऑर्गॅनिक गुळ काळा असायचा. ओके, ऑर्गॅनिक म्हणजे विदाऊट केमिकल वाला. मग विदाऊट केमिकल वाला गुळ काळा आहे, ते जर 70 रुपये किलो. एक केमिकल वाला पिवळा आहे, हे 40 रुपये किलो. ओके. आता त्या लोकांनी काय केलं? गुळ बनवताना या केमिकलच्या गुळामध्ये काळा कलर घालायला लागले. कारण जे 30-40 रुपयाला जायचं त्यात काळा कलर घातलं की 70 रुपये जाते.
म्हणजे आपली सरळ सरळ काय व्हायला लागल्या, भेसळ. भेसळ फसवणूक होत आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे कोण करतं त्याच्यावर सुद्धा आपल्याला डाऊट घेऊन बघावा लागतो. हा, ते म्हणतोय प्रामाणिक आहे पण आहे की नाही, डाऊट घेऊन बघावं लागतं. तसं या 3 पिढ्या वेगवेगळ्या झाल्या. आपल्याला पाहिजे ते शुद्ध आहार मिळेना, शुद्ध वातावरण मिळेना, मुलांना संस्कार मिळेना, बायकांना सुशिक्षित असल्या तरी आपल्याला ज्या टॅलेंट आहे आपल्यामध्ये ते करायला वाव मिळेना, होय की नाही. आणि वडिलांना एक्सप्लोर होण्यासाठी वेळ मिळेना, आजाजींना नातवंड मिळणार, नातवांना आजाजी मिळणार, आणि जीवनामध्ये काहीतरी करावं म्हणलं तर जे फ्रीडम म्हणतो ते मिळणं झाले. अशा शहरामध्ये बघा तुम्ही कितीतरी लोक आहेत, किंवा गावामध्ये सुद्धा गेलं तर एखाद्याला एखादी यात्रा करायची आहे, ओके, तर तो बिंदास जात नाहीये महिनाभर यात्रेला. का सांगा? घरी कोणी नसते. घरी कोण नाहीये. होय की नाही. नवऱ्याला जायचं असेल तर बायकोला पोरांना सोडून कसं जायचं, नाही. त्यांची काळजी घेणार कोण, त्यांना बघणार कोण, त्यापेक्षा यात्रा राहावी ना तिकडे. म्हणजे करायची इच्छा असून सुद्धा नाही करत आहेत. मग या सगळ्यातनं मुक्त होण्यासाठी काय मार्ग आहे? ओके, तर अनेक वर्ष गुरुजींनी याच्यावरती चिंतन केलं की बाबा या सगळ्या समस्येतनं मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याच्या उत्तरादाखल गुरुजी सांगतात, आपली जी उत्क्रांती आहे ती कशी आली याच्याकडे जरासं लक्ष देणं गरजेचं आहे. मानवीय विकास जो घडला तो कसा घडला, आपल्याला सगळं डार्विनच्या सिद्धांतानुसार माहित आहे. काय, अमिबापासून विकास झाला हळूहळू, एक पेशी, नंतर बहुपेशी, नंतर सरीसृप, नंतर सस्तनी पक्षी, मग सस्तनी, मग प्राणी, मग प्राण्यांचा माकड, माकडातनं मनुष्य, असं आपली काय झालेलं आहे, उत्क्रांती झाले. मग मनुष्य जेव्हा आपण ठरलो म्हणा, आता आपण म्हणूया मनुष्य झालो, माकडातनं मानवतेकडे आलं असेल, तेव्हा आपलं जीवन कसं होतं सुरुवातीला, तर त्याला स्टोन एज म्हणतात, अश्मयुग म्हणतात. अश्मयुग म्हणजे स्टोन एज मध्ये लोक राहायची, गुहेमध्ये राहायचं. हा, आणि कंदमुळं फळं जी मिळतील ते खायचं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, असं चाललं होतं. जीवन एकदम मस्त. ओके, जिथं काय फळं मिळतील ते खायचं, हा, ते झाडाच्या ढोलीमध्ये किंवा गुहेमध्ये राहायचं, एका ठिकाणचे फळं संपले की दुसऱ्या ठिकाणी जायचं. लाईफ त्यांचा एकदम मस्त चालला होता. पण इतकं छान जीवन चालले असताना त्यांना थोड्या समस्या जाणवा लागल्या. काय काय समस्या जाणवल्या शिलायगावमध्ये? जे म्हातारे होते त्यांना सोबत घेऊन फिरायला जमना, जे स्त्रिया गरोदर होत्या त्यांना घेऊन फिरायला होईना, जी छोटी छोटी बाळं आहेत त्यांना घेऊन फिरायला होईना. मग काय करायचं? मग मानवाचा शोध चालू झाला की बाबा आपण सगळ्यांना एकत्र घेऊन फिरण्यापेक्षा, ओके, कळपात तर राहतच होतात, पण घेऊन फिरण्यापेक्षा काय केलेलं बरं, आपण एका ठिकाणी राहिलेलं बरं, होय की नाही. जे म्हातारे आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत, ते एका ठिकाणी राहतील, तरुण आहेत ते आहारासाठी शोधत जातील, होय की नाही. मग तिथून परंपरा सुरू झाली की स्त्रियांनी, म्हाताऱ्यांनी, मुलांनी काय करायचं असतं, घरी राहायचं असतं. आता त्याला आपण घर म्हणूया समजुतीसाठी, आणि पुरुषांनी बाहेर पोटा पाण्याची व्यवस्था करायला फिरायचं असतो, होय की नाही. मग पोटा पाण्याची व्यवस्था करणारे मिळेल ते आणायचे, शिकार आणायचे, सगळे वाटून खायचे. मग एखाद्यानं शिकार केले, समजा एखाद्या हरणाचे शिकार केले, काहीतरी पक्षाचे प्राण्यांचे शिकार केले, तर ते एकटाच खाऊ शकत नाही ना, मग सगळ्यांनी वाटून खायचं, होय की नाही. मग वाटून खाण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहायचं समूहामध्ये. मग सामूहिक जीवन सुरुवात झाली. ओके, छोटे छोटे गट होते, आता मोठ्या गटात लोक राहायला लागले. मोठ्या गटात राहत असताना हळूहळू एक 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 घर राहत होते, ते आता छोट्या वाड्या झाल्या, वाड्यातनं हळूहळू खेडी निर्माण झाली, म्हणजे जास्त लोक कुटुंब एकत्र राहू लागलं. मग एकत्र कुटुंब राहायला सुरुवात केल्यानंतर त्यांना आणि परत समस्या यायला चालू झाल्या. काय समस्या यायला लागल्या?
जिथं मिळेल तिथे फळं आणायची, खायचं. ओके, सगळ्यांनी मस्तपैकी राहायचं, वाटून खायचं, सगळं चाललं होतं. तरी सुद्धा समस्या यायला लागल्या. काय समस्या यायला लागल्या तेव्हा? तेव्हा समस्या आली काय माहितीये? जी फळं आपण आणतो ती टिकून ठेवता येणार. जे भाज्या आपण दुरून आणतो ते काय करता येणार? टिकून ठेवता येणार. लवकर खराब होतात. मग आपल्याला काय केलं पाहिजे? हे जास्त काळापर्यंत टिकून ठेवणाऱ्या भाज्या, फळं आहेत याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. मग तिथून धान्याची सुरुवात झाली बघा. ओके, जास्त काळापर्यंत टिकून ठेवून खाता येतं ते सगळे धान्य आहेत. मग काय झालं? हळूहळू शेतीची सुरुवात झाली. मग आपण अश्मयुगातून कुठं आलो? कृषी युगात आलो. होय की नाही? मग शेतीसाठी काय पाहिजे? तर लोक पाहिजेत बघा. जेवढी जास्त शेती असेल तेवढी लोक जास्त पाहिजेत. करेक्ट? कारण शेती हे सिंगल व्यवसाय नाही आहे, जोडधंदा आहे ना. होय की नाही? एकाला जुळून दुसरं, एकाला जुळून दुसरं, दुसरा जुळून तिसरं, तिसरा जुळून चौथं, असं जोडधंदा म्हणतात त्याला. एकत्रित व्यवसाय म्हणजे काय? शेती करायचं असेल तर बैल पाळलं पाहिजे, नाही? बैल पाळायचं असेल तर सोबत गाय पाळली पाहिजे. मग गाय बैल दोन्ही पाळायचं असेल तर त्यांना बघणार कोणतरी एक माणूस पाहिजे. हा, मग त्याच्यासोबत शेळ्या पाळल्या पाहिजेत, मग त्यासोबत कोंबड्या पाळल्या पाहिजेत. होय की नाही? असं एक 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 जोडधंदा चालू झाला आणि एकत्र कुटुंब 100-150 लोकांचं एका ठिकाणी राहायला सुरुवात केलं. मग काय लाईफ त्यांचं सेलिब्रेशनच किंवा हा, एकेका कुटुंबामध्ये 100-100 लोक, 4-4 भाऊ, 5-5 भाऊ, 10-10 भाऊ, हा, त्यांची पोरं सगळे 50-100 लोक एकत्र राहायचे. सण साजरा करायचा असेल तर त्यांना बाहेरच्या लोकांना बोलायची गरजच नव्हती. त्यांच्या घरातच 100 लोक आहेत. सण काय व्हायचा? सेलिब्रेशन व्हायचा. समजा 8-10 भाऊ आहेत, त्यातल्या एखाद्यानं म्हणलं की बाबा मी एक 6 महिने जातो हिमालयात, हा, तीर्थयात्रा करून येतो, तर त्याला टेन्शन यायचं का हो? नाही. त्याला बिलकुल टेन्शन यायचं नाही. का? तो जरी गेला असेल तर त्याच्या बायको पोरं सगळे तिथं सुरक्षित राहायचे. होय की नाही? आणि समजा अकस्मात त्याला काहीतरी होऊन मेला तरी पण टेन्शन नव्हता, तो सुखानच मरायचा. का? घरीचे सगळे बघण्यासाठी आहेत. करेक्ट, माझ्या बायको पोरांना बघणारे कोणीतरी आहेत. होय की नाही? म्हणजे सगळे सुरक्षित आणि लाईफ एन्जॉय करत जगायला सुरुवात केली. शेतीवरती डिपेंड झाले. मग हळूहळू कृषी युग बदलत 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 आपण कुठं आलो? विज्ञान युगात आलो, नाही? तंत्रयुगात आलो. मग तंत्रयुगात काय झालं की आपल्याला बाबा वस्तू ज्या हव्या आहेत ते चांगल्या निर्माण करण्यासाठी मशिनरी असणं गरजेचं आहे. पूर्वी लोक कपडा पाहिजे असेल तर हातमागानं करायचे, आता सेम कपडा मशीनवर बनायला लागली. पूर्वी अवजार पाहिजे असेल तर ते लोहार हातानं बनवायचे, आता त्यासाठी मशिनरी आली. होय की नाही? मग हे तंत्रज्ञानाचा युग आला म्हणा. आता कृषी युगात आपण विज्ञान युगाकडे चाललो. मग प्रोडक्शन सेंटर एका ठिकाणी निर्माण झाले, मग फॅक्टऱ्या झाल्या. होय की नाही? मग फॅक्टरीमध्ये राहणारे लोक गेले, मग झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. असं फास्ट, काय, कमी वेळेत जास्त, कमी वेळेत जास्त, म्हणून अधिकाधिक प्रोडक्शन करायचं ठरवलं. मग पूर्वी जे धान्य पिकायला वर्ष वर्ष लागायचा, 9-9, 10-10 महिने लागायचे, आता काय डेव्हलप झाला? वर्षात 3दा होते. हा, वर्षातनं 3-3 पिकं कसं होतील? हा, याची सुरुवात झाली. 3 महिन्याचं पीक, 4 महिन्याचं पीक. होय की नाही? मग त्याच्यामध्ये सगळं भेसळ वगैरे सुरुवात झाली. ओके, मग असं करत करत आता तंत्रविज्ञान युगातनं आपण विज्ञान युगात आलोय. विज्ञान युगात काय? आपल्याला काय करायचं नाहीये, सगळं कोण करतं? रोबोट करतं. सगळं कोण करतं? रोबोट करतं. होय की नाही? हा, आताच्या युगात तरी बघा काय झालेलं आहे. मुलांना जन्माला घालायला सुद्धा मशीनची गरज पडायला लागली. हा, करेक्ट ऑर नॉट? हा, बरोबर. हा,
सो आता सगळ्यांच्याकडे सगळं आहे आणि जे गरजेचं आहे तेच नाही आहे. सगळं आहे पण जे गरजेचं आहे तेच नाहीये. मग या सगळ्या समस्येतनं मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे? ओके, तर अनेक उपाय गुरुजींनी सुचवल्या. ओके, हे करून बघा, ते करून बघा, असं करून बघा, तसं करून बघा. मग प्रत्येक उपायातनं काही ना काहीतरी एक खोट राहायचो. ओके, मग ते बरोबर नाहीये, कारण सगळ्यांना युनिव्हर्सल पाहिजे ना. मग काय केलं पाहिजे आता? तर सांगतात, आजच्या युगामध्ये मानवाला जर काय गरज असेल तर ते गुरुकुल पद्धती जीवन. ओके, आपल्याला कसलं जीवन जगायचंय? गुरुकुल पद्धती जीवन जगायचं आहे. त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये हे सगळ्या पद्धती आचरणात होत्या. ओके, आता कलियुगामध्ये यातनं पण बाहेर गेलो. ओके, पण आता परत आपल्याला काय पाहिजे? गुरुकुल पद्धतीचं जीवन जगायचं. तर गुरुकुल पद्धतीचं जीवन कसं असतो? तत्पूर्वी आपले ऋषीमुनी जे सांगतात त्याच्यामध्ये थोडस आपण चिंतन करून पुढे जाऊया. काय सांगतात ऋषीमुनी? तर मनुष्याचा जन्म आहे तो 4 टप्प्यात आहे. 4 टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. पहिला टप्पा आहे त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. समजा 100 वर्षाचं आयुष्य आहे ना, तर पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. म्हणजे काय करायचं? ज्ञान अर्जन करायचं. शिकण्यासाठी जी वेळ पाहिजे आहे ती घालवायची ती पहिल्या 25 वर्षामध्ये. मॅक्झिमम शिकून घ्यायचंय. जितकं जमतंय तेवढं शिकून घ्यायचंय. म्हणून ब्रह्मचर्य काळामध्ये मुलं कटिंग दाढी सुद्धा करायची नाही. का? आरसाकडे बघायला वेळ नाही ना. काय करायचं? आपल्याला शिकायचंय. 64 कला, 64 विद्या मुलं शिकून घ्यायचे. म्हणजे पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य. 25 ते 50 जे आहे ना त्याला संन्यास म्हणतात. 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत कसं जीवन जगायचंय? तर संन्यस्त जीवन जगायचंय. संन्यस्त म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टी करायच्या पण कशात पण अडकून राहायचं नाहीये. अटॅच्ड राहायचं नाहीये, डिटॅच्ड राहायचं म्हणतात. नोकरी करायची पण नोकरीत अडकून राहायचं नाही. बिझनेस करायचा, बिझनेस मध्ये अडकायचं नाही. संसार करायचा, संसारामध्ये अडकायचं नाही. ओके, कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता डिटॅच्ड होऊन जीवन जगलं पाहिजे. किती? 25 ते 50 वर्ष. संसार कुणी करावा? तर संन्यासानं संसार करावा हा नियम आहे. संसारासाठी एलिजिबिलिटी सुद्धा संन्यासच आहे. संन्याशानंच लग्न करावा एवढं लक्षात घ्या. ओके, 50 ते 75 जे आहे त्याला ग्रहस्थ म्हणतात. ग्रहस्थ म्हणजे काय? तर आता मुलं मोठी झालेली आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवायची. याचा अर्थ आपण मोकळं व्हायचं नाहीये, त्यांना बॅकअपला थांबायचं. म्हणजे तू जे पाहिजे ते कर बाबा, पण गरज असेल तर माझा सपोर्ट घे. ओके, सपोर्टला थांबवून मुलांना आपण राहायचं. पाठीमागं म्हणतात की नाही, माघारी सपोर्टला ग्रहस्थ म्हणतात त्याला. मग 75 ते 100 आहे की नाहीये त्याला म्हणतात वानप्रस्थ. वानप्रस्थ म्हणजे काय? आजच्या युगातलं, आजच्या जन्मातलं जे काय करायचं होतं सगळं करून झालेलं आहे. संसार झाला, शिक्षण झालं, संसार झाला, ओके, व्यवसाय झाला, सगळं कमवून झालं, मुलं झाली, नातवंड झाली, सगळं झालं. आता तुझा जन्म मनुष्य होऊन झालेला आहे ना, तर कशासाठी देवाने हा जन्म दिला? तुम्हाला कुत्र म्हणून जन्माला घालायला पाहिजे होतं, मांजर म्हणून जन्माला घालायला पाहिजे होतं, माकड म्हणून घालायला पाहिजे होतं, ऍटलिस्ट मुंगी म्हणून घालायला पाहिजे होतं. 64 लक्ष जीवजंतू आहेत. मग या 64 लक्ष जीवजंतूतनं सर्वश्रेष्ठ जन्म मनुष्य जन्म आहे असं म्हणतात. कारण मनुष्य जन्मच एक आहे. आपल्याला काय मिळवतो? तर मोक्ष मिळवून द्यायला मदत करतो. म्हणजे मनुष्य जन्मामध्ये मोक्ष मिळायला तुम्हाला संधी आहे. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी हा काळ आहे, म्हणजे ही वेळ आहे, हा जन्म आहे तो आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी आहे. मग 75 ते 100 पर्यंत काय करायचंय? मोक्ष मिळवण्याची साधना करायची. म्हणून घर, संसार, मुलं, बाळ सगळं सोडून जंगलामध्ये जाऊन राहायचा. जंगलामध्ये राहायचं तर असंच राहता येत नाही ना, झाडपाला तो. मग कुठं राहायचंय? तर गुरुकुलात राहायचं. ओके, मग गुरुकुल म्हणजे काय? तर सामान्यपणे
4 लोक एकत्र येतात त्याला गुरुकुल म्हणतात, किंवा 3 जनरेशन जिथे एकत्र असतात त्याला गुरुकुल म्हणतात. ओके. मूल, गुरु, आई वडील आणि समाज ओके एकत्र राहतो त्याला गुरुकुल म्हणायचा. किंवा 3 पिढ्या आजी, मुलं आणि नातवंड एकत्र राहतात त्याला गुरुकुल म्हणायचं. मग आता ह्या आजा गुरुकुलमध्ये राहतो, मुलं कामानिमित्त बाहेर जातात येत असतात. ओके, मग काय करायचं आहे, तर आज्यानं आपल्या 50 वर्षाचा जो अनुभव आहे त्या मुलांना सार रूपामध्ये, गोष्टी रूपामध्ये द्यायचे. समजा एखादा वकील असेल, त्यानं 50 वर्ष वकिली केली. ओके, मग त्या गुरुकुलमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना कायद्याचं जे ज्ञान आहे ते गोष्टी रूपात शिकवायचं. एखादा डॉक्टर आहे, ओके, त्याचा 50 वर्षाचा अनुभव आहे हा आरोग्यशास्त्राचं, ते मुलांना गोष्टी रूपात शिकवायचं. ओके, कोणी सीए आहे, चार्टर अकाउंटंट आहे, त्यांना आपला अनुभव मुलांना गोष्टी रूपात शिकवायचं. त्यामुळं एज्युकेशन जे आहे गुरुकुल पद्धतीमध्ये जॉयफुलनेस व्हायचा. म्हणजे कंटाळा आला, बोर झालो हा शब्दच नव्हता, कारण तिथं कुठलं सर्टिफिकेट नव्हता, हा कुठलं टार्गेट नव्हता. करेक्ट. काय होता, जे करतो त्याच्यामध्ये एक्सल हो एवढंच होता. जे तू करत आहे त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळव, वेळेचं काय बंधनच नाहीये, लागू दे वेळ. आताच्या एज्युकेशन पद्धतीमध्ये कसलं बंधन आहे, तुम्ही वर्षभर शिकलात, होय की नाही आहे, तुम्ही वर्षभर शिकलात तर शिकलेलं बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी किती पाहिजे, 3 तास पाहिजे म्हणे. आणि त्या 3 तासामध्ये जर तुम्ही वर्षभर शिकलेलं सांगितलात तर तुम्ही पुढच्या वर्गात, नाही तर फेल म्हणे. करेक्ट. आणि समजा त्या दिवसात 3 दिवसात पोरग जर आजारी पडलं असेल आणि त्याला लिहायला जमलं नसेल तर पुढच्या वेळेस आणि 6 महिने किंवा वर्षभर काय करावं लागायचं, वाट बघावं लागायचं, होय की नाही. मग एज्युकेशन काय होत चाललेलं आहे, बोरिंग होत चाललेलं आहे. ओके. आणि दुसरं आहे की मुलांच्या मध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर व्हायला संधी नाही आहे. म्हणजे समजा आता 4थीचं पोरग आहे, तो 8वी 10वीचं गणित सोडवायला तयार आहे, तो सोडवू पण शकतो, तर शाळेतले टीचर त्याला सोडवू देतात का हो? नाही. 4थीच्या पोराला 8वी 10वीचे गणित नाही सोडवू देत. काय सांगतात, ए तसं काय करायचं नाहीये, आता जे आहे हेच कर, बरोबर ना. आणि समजा एखादा 8वीचं पोरग आहे आणि त्याला अजून 4थीचं पण गणित येईना, तर टीचर त्याला सांगेल का, अरे तू 8वीत आहेस, तुला अजून 4थीचं येत नाही आहे, तर तुझी सुरुवात मी 4थी पासून करते. टीचर म्हणतील का, 8वीचे टीचर म्हणतील का मुलाला, तू बस माझ्यासोबत, हा तू 4थीचे पासून गणिताची सुरुवात करूया, म्हणतील का? नाही म्हणत. काय म्हणतात, तू काय करतो मला माहित नाही, जेवढे प्रश्न मी दिलेत त्याचे उत्तर मला लिहून पाहिजे. टीचर नाही समजलं, मी काय करू, ट्युशनला जा, समजून घे. कुठल्या ट्युशनला जा, खाली जा, नाही आहे 8वीच कर. म्हणजे क्षमता नाही आहे, ओके, त्याला पुढे जायला संधी नाही आहे. क्षमता आहे पण त्याला पुढे जायला संधी नाही आहे, आणि क्षमता नाही आहे तर त्याला पुढे घेऊन चाललेलं आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये कुठं टार्गेटच नव्हता. ओके, ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये अप्रतिम गोष्टी निर्माण करत जायचे, अप्रतिम गोष्टी निर्माण करत जायचे. मग आता काय अवघड आहे काय सोपं आहे, एवढं जरासं चिंतन केलेलं आपल्याला बरं. समजा एक सुशिक्षित असे 50 कुटुंब धरा, लई नको, 50 कुटुंब जर एकत्र आले आणि ठरवलं की बाबा आपण सगळ्यांनी एकत्र राहूया आणि एकत्र जीवन जगूया, काय होऊन जाईल? हा लई पण नको. समजा असं इमॅजिन करा, प्रत्येकाने एक 20-20 लाख रुपये गोळा केले, ओके, आपल्या जन्मातली सगळी पुंजी गोळा केली तर 21 लाख होणार नाही. सगळ्यांनी एक 20-20 लाख गोळा केला आणि 50 लोकांनी, आता कॅल्क्युलेशन साठी सोपं जाते, 100 लोक धरूया, आता 100 कुटुंब,
एकत्र राहायला सुरुवात केलं, प्रत्येकाने 20 लाख रुपये गोळा केले, किती होऊन जाईल? कोणाला येतं का गणित? प्रत्येकाने 20 लाख दिले 100 लोकांनी, तर किती झाले पैसे? 2 करोड. हा, 2 करोड झाले. 20 गुणिले 100 गुणिले 20 2000 लाख. 2000 लाख म्हणजे 20 कोटी. 20 करोड रुपये झाले. आता असा विचार करा की बाबा आपल्याला गावाच्या बाहेर लांब जंगलामध्ये हा एक 50 एकर शेती घ्यायची आहे. घेता येईल जिथं तलाव असेल, हा लांब असेल, शहराची आम्हाला काय गरज नाही, तिथे एक 50 एकर शेती घेता येईल. 20 कोटी रुपये आपल्याकडे आहेत. 50 एकर शेतीला 1 कोटी रुपये बाद झाले. हा, मग 1 कोटी रुपये देऊन आपण शेती घेतली तर आपल्याकडे अजून किती आहेत? 19 कोटी रुपये शिल्लक आहेत. बरोबर. मग आता 100 कुटुंबासाठी प्रत्येकाला एक एक सिंगल बेडरूम विथ टॉयलेट बाथरूम अटॅच्ड असं 100 खोल्यांचं एक भव्य दिव्य घर बांधलं तर किती खर्च होईल? हम्म? 1 कोटी रुपये खर्च होतील, नाही? मग आतापर्यंत आपले 2 कोटी खर्च झालेत. ओके, 100 लोकांना 100 खोल्या मिळाल्या, होय की नाही? तुम्ही असं म्हणू शकत नाही हा महल मध्ये राहतो म्हणता येते ना, होय की नाही? मग आता सगळ्यांच्या घरामध्ये सिंगल सिंगल किचन करायची काही गरज नाहीये, एक कॉमन किचन करायचं. 200 लोकांनी एकत्र जेवतील असं हॉल बांधायचा, किचन करायचं. काय होईल? 200 लोक एकत्र जेवत असेल तर अन्नाची नासाडी होईल का हो? नाही होत. ओके, प्रत्येक 100 घरं जर वेगवेगळी ठेवली तर 100 सिलेंडर पाहिजे. इथे 100 सिलेंडरची गरज नाहीये, 100 टीव्यांची गरज नाहीये. का? एक मोठमोठ्या होम थिएटर, मिनी थिएटर करून ठेवायचं 4. एक बायकांना सिरियल बघण्यासाठी म्हणा, 24 तास तिथे सिरियल चालतील. हा, एक तरुणांसाठी न्यूज चॅनल म्हणा, एक मुलांना कार्टून चॅनल म्हणा, आणि एक म्हाताऱ्यांच्यासाठी आस्था चॅनल म्हणा. 4 मोठमोठ्या टीव्या 24 तास चालू ठेवतात. ओके, लाईफ कसं आहे? लक्झुरियस लाईफ आहे ना. हा? आता 100 कुटुंबासाठी स्वयंपाक करायचा असेल तर 100 बायकांची गरज नाही आहे. करेक्ट ना? 4 बायका जरी लागल्या कामाला तर आरामसे 100 लोकांचं काय करू शकतात? स्वयंपाक करू शकतात. त्यामुळे 96 स्त्रिया काय झाल्या आता? फ्री झाल्या, होय की नाही? त्यांच्यात जी क्षमता आहे ते डेव्हलप करण्यासाठी, बरोबर, त्यांना आवडेल ते काम करण्यासाठी. आता समजा 100 घरामध्ये प्रत्येकाने इडली बनवलेली आहे आणि चटणी करायला कोथमीर कम पडली असेल तर 100 स्कूटर घेऊन जावं लागायचं, नाही? आता चटणी करायचं असेल तर 100 स्कूटर जायची गरज नाही. किती स्कूटर बास? एकच बस. एक स्कूटर बास, होय की नाही? एक स्कूटर मध्ये जाऊन ते पण होलसेल मार्केटमध्ये कोथमीर आणता येतं. करेक्ट नॉट? आता 100 लोकांचे प्रत्येकाची 2-2 पोरं जरी धरली, एक एक पोरग धरा, 2-2 पोरं धरा, तरी 150 पोरं झाली म्हणा. आता 150 पोरं एकत्र राहायला लागले तर आपल्याला दुसरीकडे शाळेला पाठवायची गरज आहे का हो? आपल्या त्या 50 एकर जागेमध्ये 1 एकरभर शाळा करता येते, आणि 1 एकरभर जर का आपण शाळा केली तर काय होईल? 1 एकर शाळेत काय होईल? हा, तिथं 100 स्त्रियांच्या मध्ये टॅलेंटेड ज्या स्त्रिया आहेत त्यांना टीचरचे काम मिळेल. त्यांच्या त्यांच्या शिक्षणानुसार, क्षमतेनुसार, आवडीनुसार त्यांना तिथं काम मिळेल. करेक्ट नॉट? मग आता 100 स्त्रियांना मुलांच्यासाठी ट्युशनला बाहेर फिरायची गरज नाही आहे. सगळी मुलं एकत्र राहिल्यामुळे ट्युशन तिथंच राहील. आता 1 एकरमध्ये तुम्ही स्कूल बांधलात तर मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे ना.
त्यातले एक 5 एकर जागा आपण ग्राउंड साठी ठेवले तर कुठले कुठले ग्राउंड होतील? फुटबॉल क्रिकेट करेक्ट. फुटबॉल क्रिकेट सगळेच होते. व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, कुठलं खेळ म्हणतात त्या सगळ्या खेळातले ग्राउंड तिथे तुम्हाला इझी अवेलेबल होईल. मग आता मुलांना प्रत्येक खेळासाठी दुसरीकडे शोधावं लागते का हो? सगळं एका ठिकाणीच आहे. समजा हे सगळं करण्यासाठी 5 एकर जागा जरी खर्च केली तर अजून 45 एकर जागा आहे. मग 45 एकर जागेमध्ये जर आपण शेती करायचं ठरवला तर 100 कुटुंबाला पिकेल इतकं धान्य मिळणार नाही. फळं मिळणार नाहीत. फळं मिळणार नाहीत. हा. मग सगळे व्हरायटी फळं विथ ऑर्गॅनिक तुम्हाला विकत आणून खायची पण गरज नाही. शेतात फिरून जाऊन ताजं झाडातलं काढून काढून खा. करेक्ट ऑर नॉट? शेती ऑर्गॅनिक मिळाली, धान्य ऑर्गॅनिक मिळालं. आता टेन्शन कमी झाला. ओके. एकामेकाला मुलं समजून घेऊन जातात. कल्चर आहे, संस्कार आहे, ते आपोआप डेव्हलप होत जात. आजच्या युगामध्ये काय गरजेचं आहे तर सामूहिक जीवन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीनं या तत्वाचा अवलंब करत आहेत. ओके. सो आजच्या काळामध्ये गुरुकुलची गरज आहे एवढं लक्षात घ्या. मग 2च गोष्टी आहेत आपल्याकडं. काय? एक तर आपणच स्वतः गुरुकुल निर्माण करायचा. काय? आणि समजा नाही करायला जमलं तर कोण करते त्यांच्याशी जाऊन मिळून जायचं. एक तर गुरुकुल निर्माण करा, नसेल तर जिथं गुरुकुल आहे तिथं जाऊन राहा. मग हे सगळं सांगत असताना कुणीतरी प्रश्न विचारला होता. काय? 2 भाऊच एकत्र राहत नाहीयेत. 100 लोक कसं काय राहतील एकत्र? हा प्रश्न दुसऱ्या कोणाचा तरी होता. आता हाच प्रश्न तुम्हाला दिला समजा. 2 भाऊच एकत्र राहत नाहीयेत तर 100 लोक कसे एकत्र राहणार? यासाठी काय उत्तर असणार हो? सामंजस्य आणि एकमेकाला समजून घ्यायची भावना प्रत्येकात असली तर हा हा. प्रश्न आपसूक सुटतोय. त्यासाठी गुरुजी सांगतात काय? तुम्ही एकत्र राहत आहात की नाहीये, ते कशासाठी राहतात आणि कुठल्या परिस्थितीत राहतात कुठल्या हे जर उद्देशाने? बघितलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल म्हणतात. ओके. सोप्या शब्दात काय सांगितलं तर ज्यांच्याशी सोबत तुम्ही आहात त्यांच्यासोबत तुमचा जो रिलेशन आहे, संबंध आहे, तो आत्म संबंध असला पाहिजे. जेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत तुमचा आत्म संबंध दृढ होऊन जातो तेव्हा सगळ्या गोष्टी शून्य होऊन जातात. करेक्ट ऑर नॉट? हा करेक्ट. हा. सगळ्याच गोष्टी गौण होऊन जातात. ओके. पूर्वी होतं काय? रक्तातल्या नात्यातच आपण करायचा, कारण आपलेच रक्तातले नाते आहेत की नाही आहेत ते आपल्यासाठी चांगले आहेत. बरोबर ना? ब्लड रिलेशन म्हणायचे. नंतर लक्षात आलं काय? ब्लड रिलेशन पण काय तेवढं महत्वाचं नाही आहे. काय महत्वाचं आहे? वैचारिक रिलेशन. समजूतदारपणा असणारे लोक एकत्र असले पाहिजेत. होय की नाही? विचार जुळले की चालतो. मग जात कुठली पण असू नका, रक्त कुठलं पण असू नका, नातं नसू नका, विचार मला समजून घेणारे लोक पाहिजेत असं होतं. ओके. आताच्या काळात समजूतदारपणाची काय गरज नाही आहे. सगळेच समजूतदार आहेत. बरोबर की चूक?
सगळे समजूतदार आहेत. कोणाला कळत नाही का हो? सगळ्यांना कळतं काय गरजेचं आहे. तर मुळात आत्मसंबंध दृढ होणं गरजेचं आहे. ओके. जेव्हा ज्याच्याशी राहता त्याच्याशी आत्मसंबंध दृढ राहिलं तर तुमच्या सगळ्या समस्या मुक्त झाल्या. ओके. आता प्रश्न काय येतो की आपण आपला आत्मसंबंध दृढ करायला वेळच देत नाही आहोत. करेक्ट ऑर नॉट? हा, आपण सगळ्यासाठी वेळ देतोय. कशासाठी वेळ द्यायला लागलोय चेक करून बघा जरा. आपण वेळ द्यायला लागलोय कशासाठी द्यायला लागलोय. हम्म. मी एक प्रोग्राम अटेंड केलता मुंबईमध्ये. गुरुजीने सांगितलं तू मुंबईत जाऊन राहा 2-3 महिने आणि जेवढे प्रोफेशनल ट्रेनिंग आहेत ते सगळे ट्रेनिंग तू कर म्हणले. पैशाची काय काळजी करू नको, किती पण खर्च होऊ नका, पण तू सगळे ट्रेनिंग कर प्रोफेशनल. असं आम्हाला 5 लोकांना निवड केली गुरुजीने. ओके. आम्ही 5 लोक मुंबईमध्ये जाऊन राहिलो. चेंबूरमध्ये राजेश शहा म्हणून त्यांनी पाप घरच दिलं आम्हाला. वरची एक खोली 5 लोकांना 3 महिन्यासाठी पूर्ण वेळ राहायला. मुंबई सारख्या शहरामध्ये लोक अशी पण आहेत, मला आश्चर्य वाटलं. ओके. आणि सकाळचा नाश्ता कंपल्सरी त्यांनी द्यायचा. आम्ही नको म्हटलं तरी ऐकायचे नाही. आमचं काय काम, एक सकाळी उठल्यापासून रात्री झोपूसपर्यंत काम एकच करायचं. काय? ट्रेनिंग अटेंड करायचं. जिथं कुठं असेल तिथं जायचं, पण ट्रेनिंग अटेंड करायचं. ट्रेनिंग अटेंड करायचं. एक झालं की 2, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की 4. ओके. दुपारी तिथंच काहीतरी वडापाव खावा, खरं ट्रेनिंग अटेंड करा. ओके. बसमध्ये जाता जाता फळं खावा, खरं ट्रेनिंग अटेंड करा. 3 महिने ट्रेनिंग अटेंड केला मी. ओके. तर त्यात एक तुम्हाला सांगतो हा मुद्दा कशासाठी आला. एक ट्रेनिंग अटेंड केला मी, काय टाइम मॅनेजमेंट म्हणून. ओके. पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर मला कळालं जगामध्ये हे सगळ्यात मोठा धोका आहे आपल्याला. फसवणूक आहे आपली काय करण्यासाठी, टाइम मॅनेज करण्यासाठी. तो जगामध्ये कुणालाही काय करता येत नाही, टाइम मॅनेज करता येत नाही. लक्षात घ्या. तुमच्यापैकी किती लोकांना येतो टाइम मॅनेज करायला? मॅनेज करायचं म्हणजे काय करायचं? सकाळची वेळ दुपारी वापरायची, दुपारची वेळ हा दुसऱ्या दिवशी वापरायची, परवा दिवशी न वापरलेली वेळ आज वापरायची. करता येते? नाही. प्रत्येक काम वेळेत झालं पाहिजे. मॅनेज करता येतं का? प्रत्येक जागी मार्गदर्शन हवंय. मॅनेज करता येत नाही एवढं लक्षात घ्या. मी सार रूपात तुम्हाला सांगालोय टाइम मॅनेज करता येत नाही. पूर्वी पण लोकांच्याकडे 24 तास वेळ होता, आता पण लोकांच्याकडे 24 तासच वेळ आहे. ओके. तसं जर चेक बघितलं करून तर पूर्वी लोक 10-10, 12-12 तास राबायचे, तेव्हा कुठं पोट भरायचं. आताच्या युगामध्ये 10-12 तास राबायची काही गरज नाहीये. 3-4 तास राबलं तर पोट पाणी भरेल एवढा पैसा इझिली मिळतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. पूर्वी नोकरी केलं तर केवढा पैसा मिळायचा? कुटुंबाचं पोट पाणी चालेल एवढाच पैसा मिळायचा. हा, हम्म. आता किती पैसा मिळतो नोकरी केलं तर? कुटुंबाचं पोट भरायला एवढं, भरून उरल एवढं. भरून उरेल एवढं मिळतो. ओके. मग आता वेळ नाही हे चुकीचं आहे. प्रत्येकाकडे तेवढीच वेळ असते. काय करत नाही आहोत आपण, त्या योग्य वेळेचा वापर करत नाही आहोत एवढंच. योग्य वेळी योग्य वेळेचा वापर केला तर आपल्याला काय हवंय ते मिळून जातं. मग आजचा काळ काय सांगतो आपल्याला की बाबा जन्मभर त्रास भोगण्यापेक्षा काय करा, एक गुरुकुल उभा करा. ओके. नसेल तर गुरुकुलमध्ये जाऊन राहा जावा. आताच काल एक व्हिडिओ बघितला, मला खूप भावला. गुजरातमध्ये असं एक गाव आहे, तिथं जवळपास 500 लोक राहतात गावात. गावाचं नाव काहीतरी आहे. 500 लोक राहतात एका गावात, पण कुठल्याही घरामध्ये चूल नाहीये. मोठमोठी घरं आहेत, पण कुठल्याही घरामध्ये चूल नाहीये.
स्वयंपाकघर नाहीये, म्हणजे तिथं स्वयंपाक होत नाहीये प्रत्येक घरामध्ये. काय होतं? काय होतं? तर त्या गावचा जो सरपंच होता त्यानं बघितलं ही पोरं इतकी नाही आहेत, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं घर सोडून लांब गेल्यात आणि गावामध्ये फक्त म्हातारेच आहेत, दोघच. मग त्यांनी बनवणार केवढं, खाणार केवढं? अर्ध बनवा, अर्ध टाका. करेक्ट? आणायची चिंता, खराब होते म्हणायचं टेन्शन. मग त्या सरपंचाने एक डोकं लढवलं. काय केलं? सगळ्यांना कॉमन किचन करून टाकलं. सकाळी नाश्ता कॉमन, दुपारचं जेवण कॉमन, संध्याकाळचं डिनर कॉमन. ओके. गावामध्येच एक माणसाला 2,000 रुपये द्या आणि महिन्याभराचं खाणं पिणं. मग दोघं नवरा बायको 4,000 रुपये दिले की काम संपलं. ओके. काय काम आहे मग? वेळेत जायचं, नाश्ता करायचं. ओके. तिथं नाश्ता करूचपर्यंत अजून बाकी 4 म्हाताऱ्यासोबत गप्पा मारायच्या, डिस्कस करायचं, चर्चा करायची. ओके. त्यांचं लाईफ एकदम जॉयफुलनेस. घरात दोघं राहत होते म्हातारे. तर एकामेकाला बोलत बोलत मुलांना, नातवंडांना कोसायचे. होय की नाही? आता ते काय कोसत नाहीये. ओके. आरामसे जातात, खातात, सत्संग करतात, गप्पा मारतात, चर्चा करतात. ओके. फॅन्टॅस्टिक लाईफ चालली. कॉमन किचन. त्याच्यामुळं सगळ्यांसाठी सगळं तिथं अवेलेबल आहे ना? होय की नाही? बाबा यातली काय आहेत? एवढी लोक खिचडी खाणार आहेत, एवढी लोक हे खाणार आहेत, एवढी लोक चपाती खाणार आहेत, एवढी लोक भाकरी खाणार आहेत. व्हरायटी बनवता येते की नाही? हा? आणि 500 लोकांचा स्वयंपाक जर बनवायचा असेल तर हर रोज व्हरायटी बनवता येते ना? आज पाहिजे तर राजस्थानी स्पेशल, उद्या गुजराती स्पेशल, परवा दिवशी महाराष्ट्रीयन स्पेशल. करेक्ट ऑर नॉट? आणि टेन्शन फ्री. ओके. सामूहिक जीवन आजच्या काळाची गरज आहे. ओके. सो त्यामुळं याच्यावरती चिंतन झालं पाहिजे की गुरुकुल कसं आपण निर्माण करू शकतो. ओके. 3 पिढ्या कशा एकत्र आपण राहू शकतो. ओके. गुरुजींनी दिलेलं सोल्युशन आहे आपल्याला की तिथं आपले गुरुकुल निर्माण करा, नसेल तर जिथं असेल गुरुकुल तिथं जाऊन राहावा. कुठलं सोपं होते बघा. आणि आधुनिक काळामध्ये याची गरज आहे. पूर्वी सर्टिफिकेटला जरासं प्राधान्य होता, आता तो पण गेला. सर्टिफिकेटची काय नाहीये, गरजच नाहीये. मी तर नारायण मूर्तींना मनापासून धन्यवाद देतो. नारायण मूर्ती अशी एक व्यक्ती आहे या आधुनिक काळामध्ये. त्यांनी काय केलं? कितीतरी कम्प्युटर इंजिनियर आहेत. मी कम्प्युटर इंजिनियर, फर्स्ट क्लास, गोल्ड मेडलिस्ट. ओके. तर ते म्हणतात नारायण मूर्ती तुझं गोल्ड मेडल, तुझं फर्स्ट क्लास काय उपयोगाचं नाहीये. काय एवढं काम कर आणि काम करून दाखव. आलं तर कामाला, नाही आलं तर घराला. त्यामुळं सर्टिफिकेटची काय गरज नाहीये. ओके. सर्टिफिकेट कुठं? गव्हर्नमेंट नोकरीला सर्टिफिकेटची गरज भासते. ओके. बाकी ठिकाणी काय स्किल वर्क आहे. स्वतः तुम्ही केलं तर तुम्हाला काम दिलं जातं. माझा एक मित्र आहे, मित्र म्हणजे साधकच आहे ओळखीचा, बेंगळुरूमध्ये राहतो. त्याचं नाव मंजेश. तुम्हाला सांगू, गावामध्ये बेंगळुरू पासून खेड्यात कुणाचेही भांडण झालं गावामध्ये तर पोलीस येऊन पहिला मंजेशला घेऊन जायचे. कळालं तुम्हाला? गावात कुणाचं पण भांडण होऊ दे, पोलीस पहिला पकडायचे त्या मंजेशलाच. कारण काय? तो तेवढा उडाण टप्पू होता उन्हाळ्या, होय की नाही? मारामारीमध्ये पहिला. त्यानं 10वी-12वी पर्यंत शाळा शिकला. ओके. नंतर काय ते छान छान मुली मला भेटतील, लाईन मारायला मिळते म्हणून कॉलेजला गेला. कॉलेज शिकायला गेला नव्हता तो. हं? आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन तिथे घेतलं जिथे पोरी छान छान भेटतात, होय की नाही? हा. आणि जरासं चांगलं कॉलेजमध्ये पोरं जरा सुटाफुटातले सॉफ्टवेअर वगैरे पोरं अगदी टायगी घालून, सूट बूट घालून मस्तपैकी यायचे की नाही आहेत. हे सॉफ्टवेअर लय भारी, लय भारी, लय भारी. हे सॉफ्टवेअर म्हणजे करतात तरी काय करतात? एकदा बघतोच मी म्हणून
त्यानं ते काय करतात हे बघण्यासाठी म्हणून तो ऍक्च्युली BA ऍडमिशन घेतलंय आणि सॉफ्टवेअर शिकला त्यानं. सॉफ्टवेअर शिकला, एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला, त्याला सॉफ्टवेअरचा जॉब मिळाला. तुम्ही मानताय की नाही मानता माहित नाही आहे. म्हणजे 6 महिने इंडियात राहतो, 6 महिने परदेशात राहतो. हा? अत्यंत उडाणटप्पू पोरग. मला हे सांगायचं काय होतं की स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे. पण दुर्दैव काय आहे की आता स्कूलमधनं आपल्याला स्किल डेव्हलप होण्यासाठी वाव नाहीये. आम्ही बघितला अनेक शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशनच्या वेळी लिहितात, आमच्या स्कूलमध्ये कराटे आहे शिकवलं जातं, आमच्या स्कूलमध्ये मुलांना योगा शिकवलं जातं, आमच्या स्कूलमध्ये मेडिटेशन शिकवलं जातं, आमच्या स्कूलमध्ये स्विमिंग शिकवलं जातं, आमच्या स्कूलमध्ये काय हे म्युझिक शिकवलं जातं, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं लोकांना फसवण्यासाठीच आहे. हा. तुम्ही सांगा आता आठवड्यात एक दिवस म्युझिक क्लास जर आपण शिकवला मुलांना, आठवड्यात एक दिवस म्हणे, दर शनिवारी म्युझिक क्लास, काय दर बुधवारी म्युझिक क्लास, दर शनिवारी कराटे क्लास. आता आठवड्यात एक दिवस जर तो म्युझिक शिकत असेल तर 10 वर्ष जरी शिकलात तर केवढं शिकेल म्युझिक मध्ये? आठवड्यातनं त्याने एक दिवस कराटे क्लास शिकलात काय तर पुरा ब्लॅक बेल्ट व्हायला त्याला किती वर्ष पाहिजेत? मराठीत म्हणा की नाही, पुढचं पाठ मागचं सपाट. हा. हम्म. गुरुकुलमध्ये काय होतंय, त्यांना जे आवडतं की नाही आहे ते स्किल डेव्हलप करण्यासाठी चान्स मिळाला जातो. त्यामुळे मुलं आपापलं स्किल डेव्हलप करत असेल तर त्याच्यामध्ये एक्सेल होऊन जातात. ओके, एक गुरुकुल आहे आमचं, ओके, करीमनगर जवळ. तिथलं बघा 9 तासाचं बायफर्केशन कसं आहे, 3 तास मुलं अभ्यास करतात, हा, 3 तास मुलं खेळतात आणि 3 तास मुलं आहेत की नाही आहेत आपलं स्किल डेव्हलप करतात. उदाहरणार्थ एखाद्याला म्युझिक आवडतो, एखादं वाद्य आवडतो, समजा गिटार वाजवायला आवडतं, तर दर दिवशी त्यानं 3 तास गिटार प्रॅक्टिस करायचा. एखाद्याला फ्लूट आवडतो तर रोज त्यानं 3 तास फ्लूट प्रॅक्टिस करायचंच. एखाद्याला तबला आवडतो तो 3 तास तबला प्रॅक्टिस करायचंच. पर डे 3 hours प्रॅक्टिस करायचंच आहे. अभ्यास 3 तास केलं तर बाद झालं, 3 तास खेळलं तर बाद झालं. ओके, 3 तास ग्राउंडवरती पोरं खेळत असेल तर हेल्दी राहणार नाही का हो? निश्चित आहे. आराम से. मग आता ती 9वी 10वीची पोरं आहेत की नाही आहेत, ते गिटार म्हणा वाद्य म्हणा वाजवण्यामध्ये एवढे एक्सपर्ट झालेत की नाही आहेत. आता ती पोरं आता ऑनलाईन क्लास घेतात. ओके, कोणाला गिटार शिकायचं आहे माझ्याशी ऑनलाईन जुळा, ओके, महिन्याला 1000 रुपये द्या. ओके, 10च जरी लोक जमली तर किती झालं? 10च लोक जमली म्हणा ऑनलाईन क्लासला गिटार 10,000. शिकायला, 10,000 रुपये झाले. त्याचा काय खर्च आहे? 0. झिरो एक्सपेंडिचर, होय की नाही? त्याचं त्याचं गिटार वाजवायचं आहे, त्यानं समोर बसून वाजवतोय आणि याने बघत राहायचं, याने काहीतरी विचारलं तर सांगतो. आता 9वी 10वीची पोरं 10,000 रुपये दर महिना कमावा लागलेत. स्वतःची घर कसं बांधायचे मुलं स्वतः शिकायला लागलेत. ओके, आता तिने नोकरी करणार की 4 लोकांना नोकऱ्या देणार? 4 लोकांना नोकरी देतील. ओके, स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे. हम्म. त्यामुळं अटलिस्ट तुम्हाला जर जमत नसेल तर कोणाला जमते त्यांना तरी मार्गदर्शन करा की बाबा आजच्या काळामध्ये आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्येतनं मुक्त होण्यासाठी हा एक रामबाण मार्ग आहे. ओके, बुद्धी असेल तर आचरणात आणायचं, हा, बुद्धी नसेल तर कंप्लेंट करत बसायचं. ओके, बुद्धिहीन लोक काय करतात, तक्रारी सांगत बसतात.
हम्म. बुद्धिवान आहेत, मार्ग शोधतात, तेवढंच आहे. मग आपण तक्रार करत बसायचं की मार्ग शोधायचं? हे सोडून अजून काहीतरी वेगळा मार्ग असू शकतो का? हेच अंतिम काय नाहीये. तुम्ही पण शोधू शकताय. दुसरा एखादा मार्ग असेल तर तोही शोधा, बघा. ओके, छान. तो 8 वाजेपर्यंत सांगितले होते. मी एक 10 मिनिटं जास्तच घेतली. आपण इथं थांबूया. कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा. असेल तर आपण थांबूया. ओके. हा आजच्या सत्संगमध्ये तुमच्या सोबत राहण्याची संधी मला औरंगाबाद रिजन कडून मिळाली. खूप दिवस झालं मला साळुंके जे बोलवत होते, पण काय करू आता, मी फुल टाइम टीचर असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात सारखं एंगेज राहायचं, त्यांना नाही नाहीच म्हणायचं. यावेळी ऑनलाईन क्लास चालू होता. ओके. तरी सुद्धा हा म्हणला, कारण आपल्या कायाकल्पमध्ये गुरुजींनी हा एक सब्जेक्ट दिलेला आहे की क्रिएटिंग हॅपी फॅमिली म्हणतो आपण. आनंदी कुटुंब निर्माण करण्यासाठी गुरुकुल पद्धतीचं जीवन गरजेचं आहे. कायाकल्प क्रिया जे आपण अनुभव घेत आहोत, त्याचं सार जर बघितलं तर आपल्याला गुरुकुल पद्धतीचं जीवन जगण्यासाठी तयारी आहे. बंधने होते बघ. ओके. हा, एकत्र राहण्यासाठी आपल्यामध्ये प्राणाची गरज आहे, एनर्जी पाहिजे. ओके. ज्यांच्यामध्ये एनर्जी नाही आहे ते एकत्र राहू शकत नाहीत, कारण एनर्जी नसलेले लोक धाडसाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. ज्याच्यामध्ये एनर्जी आहे तो धाडसाने निर्णय घेतो. ओके. ज्याच्यामध्ये एनर्जी नाही आहे ते अजून 4 लोक उड्या मारूसपर्यंत बघत बसतो. थांबा जरा, दुसरे 4 उड्या मारू देत, त्यांचं सगळं चांगलं झालं की नाही बघूया आणि मग आपण ठरवूया म्हणतात. ओके. एनर्जी मध्ये आहे ना, तो पहिला उडी मारून टाकतो, काय होते नंतर बघू. सो एनर्जी आलेली उपयोगात आली पाहिजेत. छान. सो तुम्हा सर्वांसोबत राहण्याची संधी मिळाली त्याकरता माझं वैयक्तिक तुम्हा सर्वांना हृदयपूर्वक धन्यवाद समर्पित करतो. धन्यवाद गुरुजी. And खूपच welcome. छान झाला सत्संग आणि गरजही आहे याची माहिती होण्याची. तुम्ही वेळात वेळ काढून खूप छान वेळ दिलात. सकाळच्या वेळी सगळ्यांना चांगलं ऐकायला मिळालेले. धन्यवाद. Thank आणि you, मी पण madam. तुम्हाला Thank you. बोलले होते मागे, तुम्ही म्हणलात बघू एक वेळेस, पण अचानकपणे आम्हाला गुरुजींचा मेसेज आला की आज मग राजू गुरुजींचा सत्संग आहे. म्हटलं छान झालं. छान. परत कधीतरी येतो. ओके. हो या, नक्की या. प्रेयर करूया आपण. जय चालेल. गुरुदेव. खूप जय छान वाटलं. ओम आभार. ओम ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय सत्संग खूप छान गुरुदेव. झाला. गुरुदेव. मॅडम रेकॉर्डिंग असेल तर पाठवा. बर. जय गुरुदेव. जय उषावा, गुरुदेव. राजूजी. 15 रेकॉर्डिंग आहे का आपल्याकडे? त्यांच्याकडनं गुरुजी केलेले रेकॉर्डिंग, मी नाही केलेलं, पण मिळेल आपल्याला. मिळून जाईल गुरुजी. हो, मिळून जाईल. ग्रुपवरती टाका. हो हो. डॉक्टर अरुणा शहा म्हणून आहेत, कॅन्सर हा. स्पेशलिस्ट. तर त्यांनी आता 2-4 वेळेला मेसेज टाकला की मला 15 ऑक्टोबरचं रेकॉर्डिंग पाठवा म्हणून. गुरुजींना विचारावं लागेल. त्याला 15 मी ऑक्टोबर 15 ऑक्टोबरचं का? हो, मेसेज टाकला मी गुरुजींना, पण गुरुजींचा काही रिस्पॉन्स येत नाही. बघते मी तुम्ही माझ्याकडे आहे का, नाहीतर मग गुरुजींना विचारून सांग.
चालेल. 15 ऑक्टोबरचं आहे ना? हो. राजूजी आहेत का गेले मीटिंग मध्ये? राजूजी नानाजी आहे. नमस्कार म्हटलं. जय गुरुदेव नानाजी. तुमच्या खूप छान. कृपेने एकदम ओके आहे. मस्त खूप आठवण करतो आम्ही. आहे ना. आम्ही पण आठवतोय. खूप आठवण करतो आम्ही तुमची. जरूर. थँक्यू सर्वांना. थँक्यू एव्हरीवन. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नानी जय गुरुदेव. जय गुरुदेव. आम्ही नाराज आहे नानींच्या वरती आहे. माझ्यावर काय का बरं? काय केलं मी तुम्ही गोव्याला येतो म्हणला होता नानांना घेऊन. गोव्याला? हा. येतचला. गोवा हृदय VHS संमेलनामध्ये गोवाला वाट होते बघितली ना. आम्ही. गोवा हृदय संमेलनामध्ये वाट बघितली. मी म्हणलं औरंगाबादचे आमचे कमीत कमी 10 ते 20 लोक येणार आहेत म्हणलं. सुधाकरला ऍडव्हान्स सांगितलं होतं. मला सुधाकर विचारत होतात कोण कुठून येणार आहे. मी म्हणलं नानीकडे 3-4 नानी डिपार्टमेंट आवर्जून येणार आहे. 3-4 डिपार्टमेंटचा चार्ज आहे हा. नानीकडे. हाय ना. 3-4 डिपार्टमेंट सांभाळते ती एकाच वेळेला. त्याच्यामुळे मग ते तिला सुट्टीच नाही मिळाली. तिला सुट्टी नाही मिळाली मग नानाला आणणार कोण? आता नानाचं बरोबर. इंजिन म्हणजे नानी आहे ना. बरोबर आहे. खरंय. म्हणून म्हणलं नानीवरच नाराज आहे आम्ही. नानांचं काय नाव सांगितलं नाही. हॅलो. नानी आले की नाना आपोआप येतात. हॅलो राजू गुरुजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मोहोळून बोलतोय नंदकुमार फाटे. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कशा? खूप छान आहे आणि खूप महिन्यानं तुमचं ऐकता आलं. तुम्ही अधूनमधून ह्याच्यावर शनिवारी असं येत जावा. बर. हा, एवढं छान तुम्ही केलं. रेकॉर्डिंग बी आम्हाला पाठवलं पाहिजे, म्हणजे आमच्या मित्र कंपनीला पाठवता येईल ते. बर. छान. एएमसी केव्हा आहे आता पुन्हा? एएमसी तुमची? एएमसी नाना आता काय दिलीपजी म्हणत होते शिवरात्रीला घेऊया. हा, मी तेच म्हटलं. आम्ही त्या दिवशी 11 तारखेला आहे. 11 तारखेला. हा, आहेत की दिलीपजी इथेच आहेत की. हो, 11 फेब्रुवारीला आहे. 11 11 फेब्रुवारी फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी. 15 15ला महाशिवरात्र आहे. शिवरात्री 15 तारखेला. हा? मागच्या वेळेस सारखं. दिलीपजी शेवट आहे मागच्या 15ला काय शिवरात्री आहे 15ला काय 16ला शिवरात्री? हो, 15ला शिवरात्री आहे. 15ला शिवरात्री आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव राजूजी. 15ला शिवरात्री आहे ना. जय जय गुरुदेव. गुरुदेव जय राजू. गुरुदेव. आवाज येतो का राजूजी माझा? हो येतो. जय गुरुदेव. एक एएमसी जे गुरुजींनी देहरीमध्ये घेतली होती ती ऐतिहासिक झाली. त्यामध्ये एएमसी न घेता बांधारा बांधला गेला आणि तो आजचा काळात आहे. हा. तसं तुम्ही तुमच्या हो. गुरुकुलमध्ये एखादी एएमसी घ्या आणि असं काहीतरी कार्यनियोजन घडवा, असं माझी रिक्वेस्ट. खरंय. इट विल बी मेमोरेबल. नक्की. हा, ठीक आहे. येस 100%. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ठीक आहे. जय गुरुदेव. संदीप साना बोलतोय राजूजी. जय गुरुदेव. संदीपजी कशा आहात? एकदम मजेत आहे. आम्ही मागच्या वर्षी तुमची एएमसी केलती औरंगाबाद आश्रमात. औरंगाबादची. आता या. आणि काय क्रिया केली त्याच्यानंतर? ऑनलाईन केलती ती आपली घरी राहून. बरोबर. तर परत इकडे येणार असले औरंगाबाद आश्रम आम्हाला जवळ आहे. नक्की. आलो का? आणि हो. सुधाकरजी नाईकचा फोन नंबर भेटेल का? घ्या की 94 23 31. एकच मिनिट हा सर गुरुजी. 94 23 31. एक मिनिट मी घेऊ राहिलोय. हो सावकाश. घ्या निवांत. 94 23 31 70. 70. ओके, थँक्यू. जय गुरुदेव.
दर शनिवारी खूप आतुरतेने आम्ही सत्संगची वाट पाहत असतो. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू गुरुजी.